प्रकल्प कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे गोसराणे आदिवासी मुलांचे वसतिगृह राम भरोसे. अधीक्षक वारंवार गैरहजर. कळवण. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीतील गोसराणे येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गंभीर अनियमिततेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वसतिगृहाचे अधीक्षक नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाळा सुरू होऊन तब्बल 1.5 महिना उलटून गेला असतानाही वसतिगृहात केवळ 9च विद्यार्थी असल्याची चर्चा आहे. इतकी कमी विद्यार्थी संख्या का, याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत वसतिगृहातील सफाई कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता वॉर्डन आठवड्यातून फक्त 3 ते 4 दिवस वसतिगृहात येतात, अशी माहिती मिळाल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. जर ही बाब खरी असेल तर विद्यार्थ्यांची देखरेख कोण करणार, आपत्कालीन परिस्थितीत जबाबदारी कोण घेणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांच्या निवास, शिस्त, आरोग्य आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी वॉर्डनवरच असते. मात्र वॉर्डनच नियमितपणे उपस्थित नसल्याचा आरोप होत असल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रकल्प कार्यालयाचे गंभीर दुर्लक्ष होत आहे का, तसेच या अधीक्षकांना नेमके कोणाचे अभय किंवा वलय आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, संबंधित दोषींवर योग्य कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गिरणा न्यूज नेटवर्क मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे, कळवण. सर का पण नाही आले? केव्हा गेले सर? नाही किंवा आले नाही. तर तुम्ही काय करता? आम्ही सफाई करतो. तुम्ही सफाईसाठी आहेत आणि अजून दुसरं कोणी आहे ना? स्वयंपाकीसाठी दुसरे ठेकेदार पण नाही ना. ठेकेदार कुठला आहे? 9 मुलं आहेत ते आता आहे. बाकीचे आता असायचे यादी लागले, आता येतील सगळे पंच्याहत्तर आहेत ना. हा. पटसंख्या 75. आणि पूर्ण नाही आता एवढी 75 राहते, पण मग ते बाकीचे आता फार्मसीवाले आता ते नाही का, बाकीचे आता पेपर झाले, बाकीचे चालू आहेत. बाकीचे 3 होते ना उन्हाळा सुट्ट्यामध्ये, 3 इतर होते ना मे मध्ये. एक घरी गेला, एक आता पेपर संपले, ते चालू आहे. राहता 2-3 दिवस, 4 दिवस, कधी 3 दिवस. नाशिकला राहिला. नाशिकला